श्री स्वामी समर्थ. माझा ना सकाळचा सगळा स्वयंपाक झाला, जेवण झालं. काल एकादशी होती ना, तर उपवास सोडून घेतला आणि कणिक वाचलेली होती थोडीशी. आराम वगैरे करून मी त्याच्या पोळ्या केल्या आणि म्हटलं आता हे सगळे भांडे वगैरे आवरून घेते, भांडे घासून घेते, म्हणजे दुपारचे कामं झाले. मला सकाळीच जास्त काम असतात, दुपारी काही नसतात. तर हे दिवाळी झाली म्हणजे साफसफाई करावी लागते आणि दिवाळी झाल्यानंतर पण. ह्या तेलाच्या इथं मी बरण्या ठेवते, तर खूप तेलकट झालं होतं म्हणून ते तेलकटपणा मी त्याचा काढून टाकला. त्याला साबणाने घासून घेतलं छान आणि ते आता स्वच्छ झालेलं आहे छान बघा. आणि दिवाळीत ह्या तेल इथं जास्त काढण्यात येतं आणि मला काही वेळ नाही मिळाला म्हणून मी आता हे स्वच्छ करून घेतलेलं आहे. भांडे घासलेले आहेत ते लावून घेते आणि गरम पाणी थोडंसं करून पिते. कारण की दिवाळीत आपण फराळाचं वगैरे खातो ते, तर थोडंसं जड वाटतं, तर गोळ्या वेळ्या खाण्यापेक्षा छान गरम पाणी करायचं आणि चहा पितो तसं प्यायचं. म्हणजे तेलकट तुपकट असतं ते घशातून निघाल्यासारखं वाटतं आणि छान वाटतं मग. मी असं गरम पाणीच करून पीत असते. आता संध्याकाळ झालेली आहे, देवाजवळ दिवा वगैरे लावते आणि मग संध्याकाळी काय स्वयंपाकाची तयारी आहे ते बघते. आणि हे तिन्ही सांजेचं सूर्यास्ताचं चित्र किती छान दिसत आहे पहा. आता बघते काय आहे ते. तर सकाळचं वरण पण आहे, भाजी आहे, भात पण आहे आणि पोळ्या पण आहेत आणि आम्ही दोघंच आहोत. तर एवढं खूप होतं आता आम्हाला संध्याकाळी. तर मग आता स्वयंपाक कॅन्सल. एवढंच आम्ही खाऊन घेऊ आता. सगळे झाले आहेत कामं. संध्याकाळी एवढे कामं नसतात मग मला. तेव्हा काका बसले तिकडे मोबाईल पाहत आणि मी इथे बसले आहे बाहेरचे दिवा लावला आहे तुळशीजवळ, तो पाहत निवांतपणा. आता कामं संपली माझी संध्याकाळची वगैरे. आता इथून उठले काका, एका ठिकाणी इथून तिथे तिथून तिथे होत राहतं. आता इकडे येऊन बसलेले आहेत. मोबाईल बघत बसतो आम्ही आपलं. आणि आता बाहेरचं मी वातावरण दाखवते तुम्हाला. अंधार झालेला आहे आणि आता झोपायची तयारी. जरा वेळ बसू आणि मग झोपू आम्ही. बघा झोपते म्हटलं, आता झोपू म्हटलं तर तेवढ्यातच किती पाऊस आलेला आहे बघा, मुसळधार. खूप पाऊस येतो आहे. हा पाऊस काय वर्षभर संपत नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.